नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या संदर्भात एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने 1219 कोटी रुपयांचा विमा मंजूर केला असून यामध्ये एका विशिष्ट जिल्ह्याला सर्वात जास्त निधी मिळाला आहे। हा जिल्हा कोणता, कोणत्या पिकासाठी पैसे मिळाले आहेत आणि तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत याची सर्व अधिकृतपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल अधिकृतपणे माहिती दिली आहे की राज्य सरकारने पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे। म्हणजे पहिला टप्पा पीक विम्याचा जमा करण्यासाठी मंजुरी दिली आहे। एकूण 1219 कोटी 78 लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे। सर्वाधिक लाभ मिळणारा जो जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील तब्बल 813 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। कारण खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमधील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते, ज्यांचा विचार करून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती स्पष्टपणे राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पिकांची माहिती, कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा विमा कोणत्या पिकासाठी आहे। सध्या मंजूर झालेली रक्कम ही प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी आहे। कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिकांचे पंचनामे आणि तांत्रिक प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे त्यांचा विमा दुसऱ्या टप्प्यात वाटप केला जाईल, अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे। नांदेडमधील उदाहरणार्थ धर्माबाद तालुक्यातील जारीकोट महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे प्रति हेक्टर 35,311 रुपये इतकी मंजूर निधी झाली आहे। पैसे कधी जमा होणार आहेत या संदर्भात माहिती समजून घ्या। कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे आदेश दिले आहेत। ही रक्कम पीक विमा कंपन्यांमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केली जाईल। पुढील 7 ते 10 दिवसाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आणि आधार लिंकिंग तपासून घेणे गरजेचे आहे। आता याच ठिकाणी माहिती देत असताना असं सुद्धा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे हे तुम्ही अधिकृतपणे स्टेटस तपासू शकता। स्टेटस तपासण्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जायचं आहे। त्या ठिकाणी जाऊन एकतर तुमचा ऍप्लिकेशन आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून थेट तुम्ही चेक करू शकता, किंवा सरकारच्या कृषी रक्षक पोर्टल लॉग इन करून काही अडचण असल्यास 14447 या टोल फ्री नंबरवरून कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता। ही माहिती पूर्णपणे अधिकृत असून शासनाच्या नवीन निर्णयानुसार शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या नांदेडसह इतर 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचेल। अशा ताज्या आणि खात्रीशीर माहितीसाठी आताच आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।